हो, दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र कमबॅक साधला जातोय. चांगला चेंडू इथे पाहायला भेटलाय. वाईट यॉर्करचा चेंडू इथे मात्र एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय. या सुनील शेला स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केला, परंतु त्यानंतर कमबॅक देखील साधला जातोय अशोक चौगुले यांच्या माध्यमातून. नक्कीच चांगली गोलंदाजी एक्सपिरियन्स आहे अशोक चौगुले यांच्याकडे. आणि जर पाहायला गेला तर कालच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी देखील केली आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांनी हॅट्रिक देखील साधली आणि एका मॅच मध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला. 2 मॅचचा जर विचार केला तर त्यांनी जवळजवळ 2 मॅच मध्ये 8 ते 9 विकेट मिळवल्या. पहिल्या मॅच मध्ये 4, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 5, अशा कालच्या दिवसामध्ये 2 सामन्यामध्ये 9 विकेट त्या खेळाडूंनी घेतल्या आहेत. म्हणजे चांगली कामगिरी झाली आहे कालच्या दिवसामध्ये. तीच कामगिरी कुठेतरी आजच्या दिवसामध्ये देखील करावी लागेल. त्यासाठी आत्मविश्वास ही महत्वाची बाब आहे. चांगला टप्पा राखण्यात हे देखील महत्वाचं आहे. परंतु सुनील शेलार एक कडवा आव्हान इथे मात्र पाहायला भेटत आहे. या चेंडूवरती फटका पॉवरफुल आलाय. गॅप मध्ये फटका, गॅप मध्ये तब्दील केल्यानंतर या चेंडूवरती धावा मिळतील 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 10 धावा. एक मोठा फटका पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती देखील एक मोठा फटका आलाय. या चेंडूवरती तितकासा प्रॉपर टायमिंग नाहीये. इथे मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून या फटक्याला सतवलं गेल्या. क्षेत्ररक्षण दमदार झालंय. तोपर्यंत धावा 2 कंप्लीट देखील झाल्या. 2 धावा या कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 12 धावा. म्हणजे जशाच तसं उत्तर इथे मात्र दिलं जात आहे. पहिल्या इनिंग मध्ये फक्त विकेटचा इथे मात्र फरक आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये धावा 12 झालेत, परंतु एकही विकेट इथे मात्र गमावली गेली नाहीये. म्हणजेच कुठेतरी सावध फटकेबाजी केली जाते. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, खराब चेंडूचा घेतला जातोय समाचार. या चेंडूवरती ट्रेडमार्क शॉट, फटका पॉवरफुल दमदार 6 धावेसाठी चेंडू जातोय 6 धावा देऊन. धावांची चांगला चेंडू आहे. इथे मात्र प्रवीण पाटीलने देखील केला आहे. सुशील गायकवाड वरती आक्रमण. थँक्यू डीजे. इथे जर पाहायला गेला तर आक्रमकता दोन्ही बाजूने पाहायला भेटते. आणि याच आक्रमकतेमध्ये कुठेतरी जर पाहायला गेला तर इथे स्पोर्ट्स 50 संघ हा बॅकफुट वरती जाताना दिसतोय. परंतु कुठेतरी आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. सुशील गायकवाडला इथे देखील धावा रोखाव्या लागतील. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय. पहिल्या षटकाच्या सुरुवातीला देखील पहिल्या चेंडूवरती आक्रमण हे देखील पाहायला भेटलं. फुलटॉस चेंडू वरती अजून एक लाजवाब खणखणी दणदणी षटकार 6 धावेसाठी फटका पाहायला भेटतोय. किती जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा फटकावरती लागल्या जातात. विचार विनिमय करायला भाग पाडलं जाते गोलंदाजांना. थोडस जर पाहायला गेला तर गोलंदाजावरती मेंटली प्रेशर क्रिएट केलं जात आहे आणि याच प्रेशर मध्ये कुठेतरी चेंडू जे आहेत ते खराब टाकले जात आहेत. परंतु कुठेतरी संयम देखील राखावा लागेल गोलंदाजीमध्ये. खराब चेंडू खराब आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल कारण का या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा कुठेतरी बहाल देखील केल्या जात आहेत. सुशीलने चांगली बॅटिंग केली होती. आता मात्र आपल्याला या मॅच मध्ये जर एक सुपर से उपर कामगिरी करायची असेल तर कुठेतरी धावा देखील रोखाव्या लागतील. या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे विजय. आणि विजय साकारायचा असेल तर फलंदाजांना कुठेतरी रोखावं लागेल. परंतु रोखतील ते इथे मात्र थांबतील ते प्रवीण बोलते कुठे प्रवीण बोलते नाही.
प्रवीण पाटील कसले इथे मात्र थांबायला तयार नाहीये. 3 चेंडूमध्ये 16 धावा त्यांनी देखील बनवल्या आहेत. इथे मात्र सुनील शेलारच्या बरोबरीने त्यांना देखील रंग इथे मात्र दाखवतोय. अजून एक मोठा बिग हिट पाहायला भेटतोय. चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. देख भाई, तेरे पास 101 तुरम आए होंगे रे, मैं आदमी अलग है. नक्कीच आज वेगळ्या दर्जाचा खेळाडू आहे प्रवीण पाटील. कित्येक वेळा मल्हारपेठ संघासाठी दर्जेदार खेळ केलाय. पुन्हा एकदा लाजवाब कणकणी दणदणी षटकार. 6 धावेसाठी बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. मल्हारपेठचा सुपरस्टार आज मात्र रंगामध्ये आलाय. धावसंख्या 47च्या घरामध्ये. अजून देखील 31 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. 31 चेंडू 46 धावा अजून देखील बनवावे लागतील. बॉल कुठे आहेत? बॉल कुठे आहेत? अजून देखील 31 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. 31 चेंडू 46 धावा रोखल्या जाऊ शकतात, परंतु रोखण्यासाठी मनगडामध्ये ताकद हवी. या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. या चेंडूवरती फसवलं गेलाय. जावं लागतंय. इथे कमबॅक साधला जातोय काय ते देखील पाहिजे. विजयाचं सूत्र इथे मात्र बनवलं गेलं. एकदा जोरदार टाळून जाऊ द्या प्रवीण साठी. काय बॅटिंग केले या खेळाडूने. आजचा दिवस नक्कीच प्रेक्षकांच्या नजरेमध्ये राहील हा खेळाडू. कारण का जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग, मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन खराब पाहायला भेटला. नतीजा इथे मात्र फटका फसला आणि सुशील गायकवाडने नक्कीच एक महत्वाची विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू 46 धावांची गरज आहे. तीस चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. 30 चेंडू 46 धावा रोखल्या जातील का इथे मात्र पाहायचंय. सर या की वरती. हो सर, हो सर. जाऊ शकतात, फक्त इथे मात्र क्षेत्ररक्षण दर्जेदार हवं, गोलंदाजी दमदार हवी. परंतु इथे मात्र आव्हान कडवा आहे. कारण का सुनील शेलार आणि सुमित शेलार दोन इथे मात्र सुपरस्टार एकाच रिंगणामध्ये उतरले आहेत. जलसिंग पाटील उत्तर शोधावे लागतील या मॅच मध्ये. हो, चांगला चेंडू आहे जलसिंग पाटीलच्या विरोधात इथे मात्र सावधता दाखवली आहे. कारण का जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटीलने जर याच षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी केली तर कुठेतरी कमबॅक साधला जाऊ शकतो. आणि ही गोष्ट इथे मात्र सुमित शेलार आणि सुनील शेलार या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे आणि त्यामुळे कुठेतरी सावधता दाखवली जाते जलसिंग पाटीलच्या विरोधात. जलसिंग पाटील इथे मात्र उत्तर शोधण्यासाठी जरूर प्रयत्न करतील. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. हो, चांगला चेंडू इथे मात्र मॅजिक क्रिएट केली जाते. कमबॅक साधला जातो इथे मात्र जलसिंग पाटीलच्या माध्यमातून. हे षटक नक्कीच महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर धावा रोखल्या गेल्या तर या मॅच मध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. फक्त इथे विश्वास निर्माण करून देणं गरजेचं आहे आणि तोच विश्वास निर्माण करून देण्याचा प्रयत्न
जससिंग पाटील देखील त्याच्या विरोधात इथे मात्र सुमित शेला इथे मात्र खराब चेंडूचा घेतलाय समाचार. चेंडू आउट ऑफ दी पार्क. केले जाते. अजून एक मोठा फटका जलसिंग पाटीलच्या विरोधात. धावसंख्या 60च्या घरामध्ये म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे ती म्हणजेच 25 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. हो इथे मात्र आहे कमबॅक साधलाय म्हणजेच समीकरण बदललंय. 24 चेंडू 33 धावा अजून देखील बनवायचे आहेत. पाहूया कोणाच्या माध्यमातून या धावा रोखल्या जातील. प्रवीण 6 बॉल धावांचा पाठलाग करायचा आहे. 93 धावांचा पाठलाग करताना 60 धावा बनवल्या गेल्यात. अजून देखील 33 धावा 24 चेंडूमध्ये बनवावे लागतील. मित्रांनो लक्षात ठेवा धाडसी व्यक्तींचा हेतू कधीच अपूर्ण राहत नाही. कुठेतरी धाडस दाखवावं लागेल. धावा रोखण्याचं धाडस आणि सध्याच्या घडीला धाडस दाखवलं जाते धावा बनवण्याचं आणि त्याचमुळे कुठेतरी यशस्वीरित्या इथे मात्र धावांचा पाठलाग होताना दिसतोय. अजून देखील 24 चेंडू 33 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट अनिश्चितांचा खेळ म्हणून घडला जातो. म्हणूनच इथे मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत आपण बाकी करू शकत नाहीये. हो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फक्त दिशा दिली गेली ड्राईव्ह केला गेला या चेंडूला. तोपर्यंत जर पाहायला गेला तर धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते ती म्हणजे 61 धावा जिंकण्यासाठी अजून देखील 32 धावांची गरज आहे. चेंडू इथे मात्र कमी होत चाललेत. 23 चेंडू मध्ये 32 धावांची अजून देखील गरज आहे. 23 चेंडू 32 धावा म्हणजे कुठेतरी उलट पुलट समीकरण हे देखील होऊ शकतं. हो हा चेंडू जर पाहायला गेला तर कम्मालीचा टाकला जातोय. सुनील गोलंदाजी थोडस जर पाहायला गेला तर फलंदाजाला फॉलो केलं जात आहे. चांगली रणनीती वापरली जाते. अशोक चौगले गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर इथे 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव टाकलेत निर्धाव आलेत आणि त्याचमुळे धावसंख्या 22 चेंडू मध्ये अजून देखील 32 धावांची गरज आहे. 22 चेंडू 32 धावा. हा चेंडू नक्कीच खराब आहे. नोचा इशारा पंचाच्या माध्यमातून होताना दिसतोय म्हणजेच पुढील चेंडूवरती आपल्याला फ्री हिट पाहायला भेटेल. फ्रीटचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय म्हणजेच 22 चेंडू मध्ये अजून देखील 31 धावांची गरज आहे. फ्रीटचा चेंडू आहे मोठा फटका जरूर खेळला जाईल. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळायचा होता परंतु या चेंडूवरती थोडस स्ट्रगल करावं लागतंय फलंदाजाला. धावा रोखल्या जात आहेत. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 62 धावा जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेला तर 21 चेंडू 31 धावांची गरज आहे. 21 चेंडू 31 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे देखील पाहायचं आहे. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली झेलडी परत जाईल का पाहायचं आहे. ओ इथे मात्र जलसिंग पाटील चुका करताना दिसत आहेत. जलसिंग पाटीलने झेल सोडलाय. कुठेतरी जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये शिरकाव करण्याची एक संधी निर्माण करून दिली होती अशोक चौगुलेने
आणि या संधीचं सोनं करता आलं नाहीये. अशोक चौगले इथे मात्र चेंडूच्या खाली जरूर जाताना दिसले होते, परंतु जलसिंग पाटील स्वतःवरती कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स दाखवताना दिसले आणि नतीजा या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या 2 या कंप्लीट झाल्या आहेत. म्हणजेच 20 चेंडू मध्ये 30 धावांची अजून देखील गरज आहे. 20 चेंडू 30 धावा. चला या चेंडूवरती थोडासा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरच्या दिशेने या फटका केला गेला. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट झाली. एकेरी धावने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते. ती म्हणजे सध्याच्या घडीला धावसंख्येचा जर विचार केला तर बनवले गेले 64. अजून देखील 19 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. 29 धावा 19 चेंडू मध्ये अजून देखील करायचे आहेत. या चेंडूवरती फटका फसला आहे. पुन्हा एकदा इथे मात्र संधीचं केलंय सोनं. जलसिंग पाटील कडून ते सोपही होणार नाही आहे, म्हणून इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न हे साधावे लागतील या मॅच मध्ये आणि हे प्रयत्न करण्यासाठी सुशांत कापसे हे देखील मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. 18 चेंडू जिंकण्यासाठी अजून देखील 29 धावांची गरज आहे. सामना अजून देखील दोन्ही संघाच्या हातामध्ये आहे. हो चांगला चेंडू इथे जर पाहायला गेला तर सुनील शेलारला या चेंडू वरती स्ट्रगल करावं लागतंय. हा चेंडू जर पाहायला गेला तर निर्धाव टाकला जातोय. धावसंख्या जी आहे विकास पाटील कुशे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्पर्धा कमिटीच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या चेंडूवरती फटका नजाकतवाला पाहायला भेटलाय. 4 धावेसाठी फटका. वरती सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ही बाणाची स्पर्धा आपण पाहतोय. 15 प्रीमियर लीगचं हे 8वा पर्व. या चेंडूवरती डान्सिंग नावचा विकेट फटका सजवण्याचा प्रयत्नामध्ये आलं यश. चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर. चमत्कार. चौदा चेंडू जिंकण्यासाठी अजून देखील 19 धावांची गरज आहे. 14 चेंडू 19 धावा अजून देखील बनवावी लागतील. समुद्रात किती मोठी वादळ आली तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. तीच आता सध्याच्या घडीला कामगिरी सुनील शेलारच्या माध्यमातून देखील पाहायला भेटते. या चेंडूवरती ते मात्र वादळापूर्वीची शांतता भंग झाली. फ्रॉम कुडीत्रेचा सुपरस्टार आज मात्र रंगामध्ये आला आणि त्याचमुळे कुठेतरी जर पाहायला गेला तर फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ संघ वर्चस्व गाजवताना दिसतोय. 13 चेंडू मध्ये 13 धावांची अजून देखील गरज आहे. हा चेंडू अकोला टप्प्याचा इथे मात्र टाकला जातोय. जलसिंग पाटील थोडस अग्रेसिव्ह खेळताना दिसत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी जी आपली ताकद आहे तीच इथे गमावून बसताना दिसत आहेत. कितीही वादळ आली तरी शांतता ही महत्वाची आहे आणि त्याचमुळे कुठेतरी शांतता इथे मात्र जी आहे जो जलसिंग पाटील आम्ही ओळखतो, जो शांततेत खेळताना दिसतो तो जलसिंग पाटील कुठेतरी हरवत आहे असं चित्र सध्याच्या घडीला मैदानावरती पाहायला भेटतंय. परंतु इथे मात्र अजून देखील 12 चेंडू आहेत. या 12 चेंडू मध्ये लढावं लागेल. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. स्वप्न पाहिलंय या 8व्या पर्वामध्ये चॅम्पियन होण्याचं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेतरी संघर्ष हा अतिरिक्त करावा लागेल.
हा ते दिसत नाही ते होय. या चेंडूवरती फटका बसलाय, या चेंडूवरती केलाय कमबॅक. धावा जिंकण्यासाठी अजून देखील 11 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. सुशील गायकवाडने उत्तर शोधलं आणि त्यानंतर फलंदाजाला मार्गस्थ पाठवला गेलाय. परंतु मैदानावरती अजून एक कुडीत्रेचा सुपरस्टार नाव आहे सोमा सरकार आलेत आपली ताकद दाखवण्यासाठी. पाहूया सोमा सरकारची ताकद किती मात्र पाहायला भेटेल का या मॅच मध्ये. अजून देखील 11 चेंडू आहेत, जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 11 चेंडू 13 धावा. या 11 चेंडूंवरती पूर्णपणे आपला सर्वस्व झोकून द्यावं लागेल आणि त्याचमुळे ते सर्वस्व झोकून देण्यासाठी पुन्हा एकदा 80 स्पोर्ट्स पण संघ देखील सज्ज झालाय. उलटा चेंडू खराब होता, खराब चेंडूवरती इथे मात्र फटका देखील खराब केला गेलाय. एकेरी धावेसाठी फटका. जर चेंडूला इथे मात्र सोडलं गेलं असतं तर नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा जरूर मिळाल्या असत्या, परंतु इथे कुठेतरी चूक झाली आहे. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 81च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 10 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. मित्रांनो, संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यासाठी एक वेगळाच रुबाब आपल्यामध्ये तयार होतो. आज रुबाब जर दाखवायचा असेल तर संघर्षातून आपलं अस्तित्व निर्माण देखील करावं लागेल. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा प्रयत्न, एक्स्ट्रा इथे मात्र धावा आणि एक्स्ट्रा धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 82 धावा धावफटकावरती लागल्या जात आहेत. फायटर 11 स्पोर्ट्स मल्हारपेठ संघ कुठेतरी सेमी फायनलचं द्वार उघडण्यामध्ये यशस्वी होतोय काय अशीच परिस्थिती पाहायला भेटते. हो इथे मात्र पुन्हा एकदा संघर्षाला इथे मात्र सामोर जावं लागतंय. कमालीचा चेंडू, ही ताकद आहे सुशील गायकवाडची. बॅटिंग मध्ये अफलातून बॅटिंग केली, परंतु गोलंदाजी मध्ये थोडस खराब कामगिरी झाली. परंतु या सामन्यामध्ये महत्वाच्या षटकामध्ये बहरताना देखील दिसत आहेत. बहरावं लागेल कारण का हे उर्वरित 3 चेंडू महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती फटका बसलाय आणि याच फटक्यावरती सुनील शेलार बॅक टू द पॅव्हेलियन. ब्याऐंशी धावा धावफटकावरती लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 11 धावांची गरज आहे. चेंडू असतील 8 चेंडू 11 धावांची अजून देखील गरज आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, विजलेली ज्योत सुद्धा जळू शकते, चक्रीवादळातून बोट सुद्धा निघू शकते. फक्त विश्वास हवा आपल्यामध्ये विजयाचा विश्वास जर असेल तर कोणत्याही परिस्थितीवरती मात ही केली जाऊ शकते. आणि मात करण्यासाठी सध्याच्या घडीला इथे मात्र मैदानाच्या दिशेने वाटचाल होताना दिसते. योगेश ढवरे यांची पाहूया. योगेश ढवरेला इथे मात्र संधी मिळाली. 8 चेंडू मध्ये 11 धावा. इथे मात्र कौतुक करावं लागेल सुशील गायकवाड. हे षटक कुठेतरी आधी होणं गरजेचं होतं. जर या षटकाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये झाली तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक साधला जाऊ शकतो. कौतुक करावं लागेल सुशील गायकवाडचं देखील. ओहो, अजून एक गतरचेता चेंडू. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या सुशील गायकवाड साठी. या मॅच मध्ये रंग बदले सुशील गायकवाडने. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू 11 धावांची अजून देखील गरज आहे. काय गोलंदाजी पाहायला भेटते. 7 चेंडू 11 धावा. मॅच होती कुठे पहा. 13 चेंडू मध्ये 13 धावांची गरज होती. त्यानंतर 7 चेंडू मध्ये 11 धावांची आता मात्र गरज आहे. म्हणजेच काबिल तारीफ गोलंदाजी पाहायला भेटते. इथे जर पाहायला गेला तर कुठेतरी खराब चेंडू टाकलाय. खराब चेंडू नतीजा इथे जर पाहायला गेला तर या चेंडूवरती पंचाचा निर्णयाची आपण वाट पाहतोय.
पंचाचा इशारा येतोय नो चेंडूचा. नोचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय, म्हणजेच पुढील चेंडूवरती आपल्याला फ्री हिट पाहायला भेटणार आहे. अजून देखील 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 83 बनवले, 10 बनवायचे अजून देखील. हो चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला. हा चेंडू कुठेतरी आधी येणं गरजेचं होतं. इथे मात्र जर पाहायला गेलं तर अशोक चौगले आहे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू 8 धावांची. मॅच आवडली असेल तर जरा टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या. पन्नाकर आवाज होऊन जाऊ द्या. आपण पाहतोय केजीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण 350 जण हे सध्याच्या घडीला ही मॅच पाहतात. महत्वाची मॅच आहे, त्याचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि केजीसी लाईव्हला देखील आपण सबस्क्राईब करायचं आहे. आपल्याच भागातील एक युवा सितारा ओमकार पाटील यांचं हे चॅनल केजीसी लाईव्ह, त्याच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. 6 चेंडू मध्ये 8 धावा इथे मात्र बनवायचे आहेत. 6 चेंडू 8 धावा. कोण होणार या मॅच मध्ये विजयी, याचं उत्तर देणारी ही मॅच इथे मात्र पाहायला भेटते. 6 चेंडू 8 धावा. इथे हिरो बनण्याची संधी गोलंदाजाला आहे, कारण का 6 चेंडू मध्ये जर 8 धावा डिपेंड केल्या तर आज नक्कीच आज डोक्यावरती घेतलं जाईल या गोलंदाजाला. पहिला चेंडू खराब, नतीजा 6 धावा. Exclusive Amit Party. पटका खेळण्यासाठी एक संधी दिली आणि त्यानंतर त्या संधीचं सोनं देखील केलंय. 6 धावा 91 धावा इथे मात्र बनवल्या गेल्याच. 2 धावांची अजून देखील गरज आहे. अजून एक मोठा फटका, याच बरोबर मॅच फिनिश. थँक्यू. आपण पाहतोय मल्हारपेठचा संघ इथे मात्र जल्लोष करताना दिसतोय. शाबासकीची थाप दिली जाते मल्हारपेठच्या सुपरस्टारच्या पाठीवरती. सांगतो की शाबासकीची थाप इथे मात्र दिली जाते प्रवीण पाटीलच्या पाठीवरती. या मॅचचा मेन ऑफ दी मॅच आहे कुडीत्रीचा सुपरस्टार सुनील शेलार.